होय दाजी. पण पहिल्यासारखा हुरडा आता चवदार काम पण नाही लागत बरं होय. म्हणजे उन्हाळ्याचा हुरडा चांगला नाही लागत का? नाही हा ना. आता भावना बहिण म्हणजे पहिला कसा हुरडा, आता आम्ही लहान लहान असताना हुरडा खाल्लाय तर पहिलं कसं गुळचट लागायचा ते हुरडा. आणि आता आहे ना वेगळाच लागतोय असा, म्हणजे सपक लागतोय बघा. हा जळंदामानी. दाजी इकडे बघा. दाजीला वेळ थोडा बाजारा बघू शकता तुम्ही, आहे का? इस्तू पडू द्यायचा होता हो तुम्ही. हा इकडे बघा दाजी. बघा कोणी देऊ का? एवढा हुरडा दिला भावना बहिणू त्यांच्या मित्रांनी. बघा किती मोठा हुरडा दिला आहे का? लय मोठा हुरडा दिलाय बघा. त्या लेकराच्या हातात मला पैसे द्यायचे होते, पण माझ्या फोनपे मध्ये पैसे होते बघा. लहान लेकरू होतं त्या दादाजवळ, तर मी म्हणलं त्या हातात देईन म्हणलं 100 रुपये. पण माझ्याजवळ ना म्हणजे नव्हते, माझ्या फोनपे मध्ये होते पैसे, त्यांच्याकडे फोनपे नव्हतं. जाऊ दे, दुसऱ्या वेळेस गेलं ना तर देईन त्या लेकरला हाता. म्हणजे बघा ना किती मस्त हुरडा आहे, असा हुरडा बाई. पण आता काय माहिती गुळचट लागतो का नाही काय माहिती. फिरू आणते मी, आणते आहे. चांगला चोळा आता ते भाजला नाही दाजी त्यो. हे फक्त आता माल पडून येतात, भाजला नाही ना ते. डबल भाजून तर काय टेस्टिंग आहे. टेस्टिंग आहे इथे गोंडपणा नाही, गोंड असं आहे. गोंड पडेल नाही पडलं. वाव हिरवा गार पडला दाजी. तेवढं कंस हलवा. फोन आला कोणाचा तरी. कोणाचा आलाय हो? हॅलो, थोडं थांब, थोडं